पैसे दिले का आम्हाला तुम्ही? कसं काय पैसे दिले? याच्यातून पैसे मग तुम्ही मग आम्ही बोगस आंदोलन कोणी सुरू केलं? म्हणजे आम्ही पैसे नाही मोबाईल खाणार हे काय म्हणतात नाही तुमची रेकॉर्ड आम्हाला रेकॉर्डिंग करता अधिकार आहे ना? काय काय ऑफिस मध्ये करू शकतो काय आम्ही विचारासाठी आलो तुम्हाला काय रेकॉर्डिंग अधिकार आहे आम्हाला कशाचा? का बरं? काय म्हणजे का बरं? अधिकार रेकॉर्डिंग करायचा रेकॉर्डिंग करायचा अधिकार आहे? अधिकार का आलं काय पण सांगा नाही नाही घ्यायला एवढं का ट्रॅक्टर करायचं का मिळालं मग हे काय म्हणणार घ्यायला एवढं तुम्ही करा एवढं काय म्हणणार घ्यायला तुम्ही करायला काय अडचण नाही बरं? नाही, नाही, नाही. लावा कोणाला फोन लावा लावा कोणाला फोन लावायचा लावा पोलीस स्टेशन मी दाखव नंबर लावा बोलायची पद्धत आहे का? नाही नाही, लावा फोन कोणाला लावायचा डायरेक्ट तुम्ही पैसे खा घेतले अहो, आंदोलनाचे हेच तर पैसे खातात लोकं. हे काय सांगायला आपल्याला एक गोष्ट लक्षात धरा तुम्ही. कोणते पैसे घेतले नाही नाही ते फोन लावू दे ना त्याला फोन लावू दे कोणाला लावा लावा फोन आंदोलन लावा. हे होते म्हणून मी आणि फोन लावून बोललो बा, आम्ही नाही बित्ते पुण्याले लावा फोन तुम्हाला कोणाला लावायचा तर. काय डायरेक्ट बा काळेसाहेब आरोप डायरेक्ट नाही, नाही, ही कोणती भाषा बोलायची अधिकाराची दादागिरीची भाषा बोलून लावली आली खुर्ची दादागिरीची भाषा घे म्हणतात काय की मग काय मी ठरलाचे खुर्चीवर दादागिरीची भाषा आहे का त्या दिवशी आम्ही आंदोलन केलं आम्ही स्वतःसाठी केलं का आम्ही पैशाची मग ही कोणती भाषा बोलायची या काढून घ्या हे काढून आराम करायची आम्ही पैसे थोडी मागितले हो, आरामखोर वगैरे आराम कर तुम्ही आहे कशासाठी बोलाल तुम्ही आम्हाला शिल्लक हा. तोंडावर हे तोंडी सुद्धा तुमच्यावाला अरे अहो, माझा हात का नाही नाही, तुम्ही कसे काय बोलाले आम्हाला एकदा थांबा बरं. आम्ही आमच्या स्वतःसाठी आंदोलन केलं त्या दिवशी सगळी चुकी तुमच्यावाली लोकांनी इथं वापस पाठवायची हो करा रेकॉर्डिंग काय करा तुम्हाला रेकॉर्डिंग आरामखोर म्हणतात ते. रेकॉर्ड- करा रेकॉर्डिंग काय करा तुम्हाला काही बोलायचं मूर्खासारखं आम्ही आमच्यासाठी आंदोलन केलं ते स्वतःसाठी तुम्ही मूर्ख वगैरे काय आम्ही मूर्खासारखं झालो तुम्हाला नाही, नाही, नाही. आम्ही मूर्ख समजाल तुम्ही काही हा शब्द आम्हाला मूर्ख समजाल तुम्ही आम्हाला तुम्ही आंदोलन करते नाहीये मग कोण आहे पैसे घेणारे आरामखोर म्हणणारे आंदोलन करते आम्ही पैसे घेणार आहेत का लोकशाही नाही मार्गानं- तुम्ही लय चांगले माणसं आहात, बरोबर आहे बघा, माझा- कारण तुम्ही गरीबाला त्रासच देत ना तुम्ही शेतकऱ्याला नाही, 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 नाही. ते म्हणतात तुमच्याकडून शेतकऱ्याला मला तुम्ही त्रास देतच ना अजिबात कारण आम्ही जेव्हा तहसीलला गेलो लोक ते आंदोलन तारीख करायला टेकून येतात तुमचं नाव काय आहे? गजानन बोरकर गजानन बोरकर तुम्ही मला भांडायचं कारण हा नाही तर तुम्ही मग त्या माणसाला कसं काय म्हणाल तुम्ही मग आंदोलन तुम्ही या माणसाला टटर केला एकच का म्हणाल तुम्ही मग मग मला वाटलं बा तुम्ही पैसे घेतले. अहो तुम्ही लोक म्हणजे आज तुमचं तुमचे अर्ज पेंडिंग घेतं काय सांगायला 16 तारखेला कामाला हे दिलं तुम्ही इकडे बघा. आश्वासन इकडे काय केलं तुम्ही घरी जाऊ त्याच्या कोणाच्या घरी गेलं तुम्ही इकडे बघा तुम्ही आश्वासन दिलं कोणाच्या घरी गेले मग तुम्ही सांगा ही कोणाच्या घरी जाणार नाहीये हा, तुम्ही ही आश्वासन ऑफिस देता आहे. आम्हाला? ही ऑफिस आहे तुम्ही आश्वासन ही देता ऑफिस आम्हाला? आहे. हे कागदोपत्री चालते हो ना मग तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं का नाही आम्ही लोकांच्या घरी जाऊन ते PMC करतो तुम्ही आश्वासन दिलं लेखी आमच्याजवळ एकदा हे माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करावं अहो, करा ना द्या होते मोबाईल द्या कोणाला द्या. एवढी CCTV हा, त्यांच्या- नाही, त्याच्या मोबाईल घेऊ. करा रेकॉर्डिंग साहेब CCTV वाचल्यावर काय अर्थ नाही, होय तुम्हाला हो, काय हो, हे घ्या मोबाईल धरा करा रेकॉर्डिंग हा, तुम्ही माझ्या मोबाईल घातलं नाही हो मोबाईल घ्या रेकॉर्डिंग करा तुम्ही. करून घ्या जरा बाजूला. हे घ्या. तुम्ही आम्हाला मूर्खात काढायला का तुम्ही म्हणजे हा? डायरेक्ट पैसे घेतले म्हणाले ते कोणाकडून घेतले आम्हाला सांगा तुम्ही पैसे कोणाकडून घेतले आम्ही कोणं सांगितलं हा? कोण म्हणलं? मी म्हणालो कोणं म्हणलं पैसे मला घेतले? तोंडावर म्हणले ना तुम्ही मला कोणं तोंडावर म्हणलं म्हणले पैसे घेतले म्हणून मला तोंडावर तुम्ही म्हणले तुम्ही कशासाठी ते आंदोलन पैसे घेता? करणाऱ्याकडे पैसे घेतले म्हणून मी तुम्हाला फोन लावला कोणाकडून घेतले विचार दिले कोणाकडून घेतले म्हणा हा. विचार कोणाकडून घेतले पैसे विचार हे म्हणले मला डायरेक्ट हा कोणाकडून घेतले पैसे कशासाठी घेणार तुम्ही पैसे हा, तुम्ही म्हणले ना जातीचे आंदोलन केलं त्याचे पैसे घेतले कोणाकडून घेतले सांगा ना म्हणले ना तुम्ही काही बी आरोप करू शकताल तुम्ही मग असं कसं काय हे बाकीचे लोक तुम्हाला पागल थोडी तुम्हाला बोलवायले आमचे बी लोक हे माणूस तुम्हाला बोलायला पागल आहे का हे थोडी इथं ते करायचे हे बी मारामारी सांग- करणार. अहो मारा मारा तुम्ही आम्हाला त्या लायकीवर आणलं इथं मारामाऱ्या करायसाठी म्हणजे आम्ही तुम्ही मारामारी करायला नाही नाही आम्ही मारायला नाही आलो आम्ही तुम्हाला विचारायला बाबासाहेब आंबेडकरांच्या आलो विचारायला आलो मारायला नाही आलो लोक तुम्हाला आहे. की आम्ही पैसे कवा घेतले हे विचारायला आलो तुम्हाला नाही बा पैसे घेतले नाहीयेत मग ह्यो माणूस कसा काय म्हणाला मग काही खोटं बोलल त्याचं बस का काय? खोटा बोलल खोटं बोलाल का त्यानं मला इथं काऊन बोलवलं त्याच्यासाठी बोलवलं तुम्ही मला सांगितलं का? नाही. हे पाहून तिकडे. हा मी खोटं बोलासाठी झालो म्हणजे यायचे मग आपले धुरे धुरे हो. येतं यायचं मग धुरा काढले नाही, मी यायच्या विरोधात खोटं बिलकुल बोलावं. तुम्ही दादागिरीची भाषा करू नका काय दादागिरी भाषा नाहीये ही साहेब, दादागिरीची भाषा नाहीये. इकडे बघा तुम्ही जसे बोलले पैसे घेतले म्हणून चिड आली मला पैसे कशाला ह्यो घेतले माणूस खोटा कसा काय सांगाल मग याची अरे, तुमची तो काय माणूस दुश्मनी आहे खोटं बोलतोय कसं काय खोटा बोलल तो पैसे कशासाठी घेईल तुमची दुश्मनी आहे अरे, काय पण पैसे सांग कशासाठी तुमची दुश्मनी घ्या माझा सांग बिलकुल नाही धुऱ्या धुरा आहे का काहीच नाही. मग ह्यो माणूस खोटं काय बोलल मी कशाला खोटं बोलू तो कशाला पैसे घेईल तो कशासाठी मी पैसे घेतले म्हणाला तो नाही म्हणाला मी कशासाठी पैसे घेसाल मग तो कसा म्हणाला हे म्हणाला तुम्हाला काय पैसे घ्यासाठी किंवा तुम्ही वस्तू विकली का काय कशासाठी देतील अरे बाबा तू पैसे? तुला कोण म्हणलं पैसे आम्ही घेतले आता हे काळे साहेब काय म्हटले
हे म्हणले बघ तुम्ही त्या दिवशी बी आंदोलन केलं शासनाला मिठी धरले पैसाठी आंदोलन मी करतात एवढं म्हणलं, शासनाला वेठी धरू नका. आताही तुम्ही इथे येऊन माझ्यासोबत दादागिरी करायला लागले हा, हा. बरोबर आहे हा. तुम्ही असं करू नका, अहो, तुम्ही तुम्ही तसं करू CCTV नका. काढा. बरोबर आहे CCTV तुमचे काढा. फोटो आम्ही काढा तुम्ही. दादागिरी केली. हा? तुमचे फोटो काढा ना तुम्ही हे काय ना चालू आहे ना हा, फोटो मग काढा ना मग हे चालू आहे सीसीटीव्ही. आता गेल्या काय नाही भित्त CCTV तुमच्या अरे आता तुम्ही म्हणता तुम्ही सीसीटीव्ही नाही भित्त मी फोटो म्हणजे म्हणणं तुम्ही काय कशालाच भीत नाही. आम्ही जर कायद्याला पैसे भीत नाही. कायद्याला म्हणजे आम्ही कायदा सोडून नाही बोलायला मग आता लागलो तुम्ही काय बोलले? पैशाचा आरोप माझ्या घेतला लक्षात बी नाही राहिलं तुम्ही काय हरामखोर बोलले बरोबर आहे बरं हा बोललो बरं मग हे कशासाठी आहे मग तुम्ही पैसे कसं काय म्हणले घेतले मग आराम करू नाही म्हणणार तर काय म्हणणार आहे तुमची पूजा करू का मग अहो, उद्या यायच्यावर पुन्हा दाखल होईल ना. नाही, पूजा मला एक करू. गोष्ट सांगा, त्या माणसानं पैसे कशासाठी पैसे हे दिले? काळे साहेब येते इथं कृषी अधिकारी कार्यालयामध्ये यांनी माझ्यावर मग आरोप आपल्याला घेतला पैसे पोरांनी घेतले पैसे माझं म्हणणं घेतले, यांनी मी माझ्यावर आरोप घेतला ना तर मला ते सिद्ध करून दाखवावं मी आतापर्यंत कुठल्याच अधिकाऱ्याकडून जितकी बी आंदोलन केले त्यांच्याकडून मी कधीच कोणाचा 1 रुपया घेतला नाही नाही, आणि ज्याने बी सांगितलं असेल या काळे साहेबाला मला पुरावा देण्यात यावा नाही तर मी यांची पोलीस स्टेशनला एक तक्रार करणार आहे किंवा मी पैसे घेतले म्हणून बरं, तुम्ही एक- या अमोल बोराला सांगितलं हो आणि माझ्यासोबत एक पुरावा आहे. हा, आता पोलीस स्टेशनला आपण एक तक्रार दाखल करू तुम्ही हा. हे असे आता आम्ही पोलीस स्टेशनला चाललो हे लाईव्ह आहे रेकॉर्डिंग नाही हो, ठीक आहे. फेसबुक लाईव्ह आहे रेकॉर्डिंग नाही ठीक आहे ना तर मी काय म्हणतोय तुम्ही आता कार्य जे काही कागदोपत्री असेल ते करा नाही नाही पैसे तुम्ही घेतले मी घेतले हे तुम्ही याला बोलले अशी मी खोटं बोलावं लागलो पण तू हा. खोटं बोलवलं तर हे चालणार पैसे नाही. कशासाठी कोणी ते घेतील बोलू इकडं? ठीक आहे, अर्ज लिहायचा आहे तिकडे. हे पैसे कशासाठी घेतील मग म्हणले कसे काय तुम्ही कसं काय म्हणेल मी आणि पुन्हा काय हा, म्हणतो? योग्य कसं काय तुम्ही बोलवलं? आंदोलन- खोटं एक मिनिट, कोणी एक बी मिनिट कसं मागे. बोलाल तर त्याचं तुम्ही काय? आंदोलन करा तुम्ही आंदोलन केलं तेव्हा आम्ही तिथं तहसीलमध्ये गेलो हे तेव्हा काय कुठे म्हणतात गेलते? टरल ती तो केव्हा कुठे गेलते? टर्र म्हणजे ही चुकीची भाषा आहे तुमच्या टर्र मग करायची काय? ही अधिकाराची ही भाषा शोभत नसती कसं काय? अहो, आम्ही अडाणी तुमच्या- लोकं आम्हाला तुम्ही समजून ज्या घ्यावं ना. आंदोलन करत आहात त्याचे प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल का नाही? भाषा कशी काय प्रश्न त्या दिवशी आमच्या तो माणूस आमचे म्हणतोय- प्रश्नाचे उत्तर तुमच्या याच्यातले नव्हते सगळ्यात तुम्ही पहिले लोकं आम्ही कोणावर तुमच्यावर काय आलोच साहेबावर नव्हतो. कोणते तुमचा काय आणि आमचा आहे? काही संबंध हे. नाही काळे साहेब तर तालुका कृषी मग अधिकारी आम्हाला आहेत. तुम्ही त्याच्यावर लोटले होते आणि तिथं मग तुमचा ते काही संबंध नव्हता, याचे साहेब. आपले कोणते एसजीओ असतात ना हा. त्याचे कायद्याचं नाव त्या साहेबाचं त्या तुम्ही कोणता विषय नाही 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 सरोदे, सरोदे. हा, सरोदे साहेबाच्या म्हणण्यानुसार आम्ही माघार गेले हे बी लक्षात ठेवा तुम्ही नाही, मला तुमच्या काय म्हणण्यानुसार नव्हते घेतले आम्ही हे बघा मी त्या पदाचा ते काय नाही म्हणतात मी त्यांना पुढचा मी करता नसता कुठला असो ना आम्हाला काय तुम्ही करायचं पहिले या म्हणता, धमक्यानं कधी आम्हाला तुम्ही मारायच्या नाही तुम्ही त्या काय पुढच्या बोलले? आणि तुला कोण असं- म्हणलं पहिलं रेकॉर्डिंग सांगायला बरं. तुमची रेकॉर्डिंग आहे ना माझ्या तुम्ही घरी आपण recording पोलीस सांगा. स्टेशनला जाऊ रिपोर्ट देऊ याच्या नावाचा की बा यांनी आमच्यावर आळ घेतला दोघं जण आहे आम्ही. हा पैशाचा आळ घेतला ठीक आहे चालेल चालेल या तुम्ही पुढे या बोला. नाही का म्हणजे आपल्याला अर्ज येईल. ठीक आहे तुम्ही इथं आउट जॉबमध्ये अर्ज देऊन बघू. म्हणजे ते कसं पुन्हा ते उद्या तुम्ही म्हणायचे की आम्ही तुमच्या सोबत आलो तुम्ही पैसे खा लागले आमचं पाहिजे ना यांचेच लोक इथे या कार्यालयात हजर राहत नाही 2-2 तास इथे लोक जेवायला जातात आणि वरून आम्हाला सांगतात लोक इथं आमच्या तक्रार करतात आम्ही इथं येऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि हेच म्हणतात की तुम्ही पैसे घ्यायसाठी आलते इथं त्यांच्याकडे काय पुरावा आहे यांनी सांगावं आम्हाला आता चालू ठेवा ना हो ठेवा हे घ्या समोर तुमच्या कॅमेऱ्याच्या हे घ्या कारण आम्ही चोरच नाही आम्हाला काय प्यायचं आहे पैसे जर घेतले असेल तर तुम्ही आमचा गुन्हा दाखल करा किती पैसे घेतले मला माहिती आहे का तुम्ही मला बोलू नका इकडे बघा. पैसे किती घेतले हे माहिती आहे तुम्हाला तुम्ही कागदोपत्री तक्रार करून राहिले ना पैसे घेतले का मग सांगा, तुम्ही किती म्हणले- घेतले? मी म्हटलं नाहीये तुम्ही म्हटले मग हे माणूस खोटा कसा तो बोलल माणूस काही म्हणत कसं काय काय म्हणा का त्याला पिसाळा कुत्र चावलं का पिसाळा कुत्र मला काय माहिती त्याला काय चावलं इथं पिसाळा कुत्र चावलं त्याला इकडे बघा मी त्याचा डॉक्टर नाहीये पिसाळ्या कुत्र्याचा म्हणजे तुमचं म्हणणं आहे तो पिसाळा आहे नाही नाही मी म्हणत नाही नाही असंच ना अरे तुम्ही माझ्या तोंडून काही बी शब्द बोलू असंच ना तुम्ही जसं तुम्ही म्हणलं ना मी त्याचा डॉक्टर नाहीये माझ्या तोंडून म्हणजे याचा अर्थ पिसाळा आहे ह्यो. इकडे बघा तुम्ही माझ्या तोंडून काही बी वधू शकता अहो तुमच्या साहेब एका आपण अन्न धमकीनुसार- खातो दुसऱ्या आळ नाही, नाही, घेताना तुम्ही विचार केला पाहिजे प्रशासनाला वेठीस धरू शकत नाही अहो आम्ही प्रशासनाला भेटी धरतच नाही आम्ही बिलकुल तुम्हाला ही काय बोलायला आलो दादागिरी आहे तुमची मी तुम्हाला बोलायला आलो प्रशासनाला नाही बोलायला लागलो मला का बोलताय मी तुम्ही प्रशासनात त्या बसेल माणसाला ना. म्हणले पैसे घेतले म्हणून मी प्रशासनात बसेल इथं तुम्ही काय म्हटले पैसे तुम्ही घेतले एवढी दादागिरी करू नये दादागिरीची भाषा नाही तुम्ही काय म्हटले पैसे तुम्हाला घेतले जर का माझ्याविषयी त्रास असाल तर तुम्ही तक्रार करू शकता ठीक आहे ना करतो मी तक्रार बी करतो तुमची असे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा नाही लाईव्ह आहे रेकॉर्डिंग अरे लाईव्ह कशाला करता तुम्ही फेसबुक लाईव्ह आहे फेसबुक लाईव्ह आहे तुम्ही रेकॉर्डिंग नाही करायची. तुमची रेकॉर्डिंग आहे नाही ना करायची, हे काय तुमची रेकॉर्डिंग नाही चालू तुम्ही recording तुमचं काय नाव साहेब म्हणजे तुम्हाला करायचं हो? ते आम्हाला चालत नाही. तुमचं नाव काय? असं कसं त्यावर कायदा वगैरे चाल का हा राईट कुठले तुम्ही तुम्ही त्यांना घाबरावायचा नाही, गाव. घाबरायचं काहीच नाही नाव पूर्ण कर्मचाऱ्याला तुम्ही इकडे बघा माझ्याकडे काय तुमचं नाव
कर्मचाऱ्याला माझ्या यायचं काय म्हणणं माहितीये का? प्रयत्न करू नका. माझ्या कर्मचाऱ्याला घाबरवायचा म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्याला व्हिडिओ काढायला चालतो नाही आहे ना? लाईव्ह करताना नाही आमचं लाईव्ह तुम्ही दादागिरीनं आमच्या जवळ दादागिरीने तुमची भाषा चुकली, पैसे घेतले. पक्षाचे मी एकही शब्द बोललो तुम्ही नाही. तुमची भाषा चुकली, पैसे घेतले. पैसे आणि घ्यायला अधिकाऱ्याला टरल बोलणं हे शोभत नाही. अधिकाऱ्यांना अधिकाऱ्याची भाषा वापरायला पाहिजे, अधिकारी रावरानी भाषा नाही वापरायला पाहिजे. अधिकाऱ्यांना समजून सांगा बाहेर. हा की नाही तुम्ही काय समजून सांगायला पाहिजे की बोरकर साहेब हे असं नाही असं हे ऐकून घ्या तुम्ही. असं नाही असं हे मला हो ना, आम्हाला माहिती तुम्ही मुजूर आहे ना, कसे ऐकणार तुम्ही आमच्यावाला? इकडे बघा तुम्ही जर का आमचं कसं ऐकणार तुम्ही मुजूर असल्यावर बरं? मजूर म्हणजे जर का अहो गेंड्याच्या कातड्याचे मुजूर अधिकारी तुम्ही नाही, आम्हाला काय सांगाल तुम्ही? हे गावात लोकांचे पैसे खायच्या सवय पडल्या तुम्हाला, दुसऱ्या लाळ घेता. चल खाली तुम्ही जर का ओरडून घ्यायचा प्रयत्न करत नाही असाल, नाही, दहशत नाही. दहशत नाही आमची, दहशत नाही आमची. आज आता तुम्हाला सांगतो, प्रशासनात अशी आज नकोय. आज अजिंठा दुकानावर आम्ही 6 थैल्या फॉस्फेटच्या घेतल्या. आम्ही 6 थैल्याचं बिल घेतलं, आमचं आधार कार्ड घेतलं. आधार कार्ड घेतल्यावर आमच्या 20/013 हे आम्ही 15 थैल्या आणि DAP 8 थैल्या असा मेसेज आम्हाला मोबाईलवर आला. हा तो मेसेज आम्ही टाकवायला साहेबाला आलो हा की साहेब आम्ही ते 6 थैल्या खत घेतलं फॉस्फेट, मग आम्हाला 1,26,000 खत आमच्या मेसेज कसं काय आला? हे साहेबांना दाखवलं तर साहेब म्हणतात तुम्ही आंदोलन करता पैसे घेता. आता ते आंदोलन खोटं असेल तर आमचा जो मेसेज हे सर्व आहे ना तिथे तक्रार नाही नाही हेच काढलं ना. मग ते त्यासाठी मी साहेब आलो. साहेब मला पैसे द्या, हे कसं मी केलं ते तुम्ही सांगेन. बरे गुरु महाराज आम्हाला मारू शकता, काय अधिकार नाही, आम्हाला काही टेन्शन नाही. तुम्ही कुठे भेटायचं ते बी सांगा, कुठे भेटायचं ते बी सांगा आम्हाला, आम्ही मार खायला तयार आहे, काही अडचण नाही. नाही दादाजी तुमची आली तो जर एवढा खरं सांगायला मॅसेज असा आहे. नाही नाही मॅच हे विचारायला आलो ना मी. नाही, 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 हा? नाही, तुम्ही पण विचारायला याने नाही. विचारायचं मी विचारायचं तुम्हाला काय 4 वेळेस झालेलं लावलाय आहे? दादा. हो लावला 100%, पण आम्ही लावला पहिल्यांदा. पहिल्यांदा तुम्ही लावला तर ना, आम्हाला आम्हाला कसं माहित? रेकॉर्डिंग आहे तुमची फोनाची सगळी. हे बघा. आम्ही म्हणलं सर तुम्हाला मला भेटायचं. मी म्हणलं काय एका मिनिटात झालंय येतो. पहिले तर 1 नंबर आमची चुकी झाली की आम्ही तुझ्यावर सर काळेचे नंबर मागितला होता, पण आपले ते हे काय त्याचं नाव म्हणजे ध्यानाचं नाव होतं त्याने तुमचा नंबर दिला. आम्हाला जर माहिती असतं तुम्ही येतो तुम्हाला आम्ही बोलत नव्हतो लावत. तर मी काय म्हणलं एका मिनिटात ते येतो. यायला आमचा मेसेज न पाहणं काहीच नाही. हे डबल सुरू काय झाले तुम्ही आंदोलन करता, शासनाला मिठीशी करता, पैशाच्या मागण्या करता, डबल तहसीलवर मोर्चा. आम्ही जेव्हा तहसीलवर कामात गेलो तेव्हा तुमचे मोर्चे कुठे गेलते? आता आम्ही तरी 16 लोकांचे ठेवलं, तुम्ही पहा या द्या. म्हणजे अशा बोलायच्या पद्धती असतात काय? हा, तक्रार करून आपण- म्हणलं बा, जो आंदोलन करते का त्यांना बोलकर होते त्याला फोन लावून बोलून घेतो, तुम्ही बोलून घ्या. तुम्ही बरोबर काही आहे. बोलू शकता पण इकडे बघा तुम्ही माईकवर शकता, तुम्ही तुमच्या वैयक्तिक याला काही पण बोलू शकता, पण जे आहे तुम्ही 105 लोकांचं होतं बरोबर आहे PM किसान आणि बाकीचं सर्व तुम्ही आम्हाला एक शब्द दिले आम्ही करून गेलो का नाही गेलो हे सांगा. कोणतं? तुम्ही काय म्हणजे आम्ही 16-17 का म्हणजे 10 दिवसात का 12 दिवसात नाही, तुमचं 105 काम प्रकरण. एक मिनिट सर, एक मिनिट. आता मला बोलू द्या का? मला बोलू द्या. बरं, तुमचं झाल्यावर मला हो बोलू द्या मग. 16 करून जातो तुम्ही काय म्हणले 16 जणांचे बा 16 तारखे लोक आम्ही ते फायनल करतो. आम्ही करून गेलो का नाही गेलो तो शब्द सांगा. तुमच्या एका शब्दाला मी माझं करून गेलो का नाही गेलो? आम्हाला काय माहिती त्या दिवशी आंदोलन केलं तर आम्ही राग त्याचे आभारी हो. काय आम्हाला काय माहिती त्या दिवशी आंदोलनाचा राग तुमच्या मनात आहे आमच्याबद्दल. आम्ही तरी सरलो होतो, पण तुम्ही बरं झालं आम्हाला हुशार करून दिलं. हो बरोबर झालं. हे चांगलं झालं सर, तुम्ही आम्हाला हुशार करून दिलं आणि जेणेकरून तुम्ही आम्हाला महाराज हे आमची 100% कारण की ते पुढची असल्यामुळं ते पोरं करून आपल्याला मारणार हो, बरोबर आहे. हे फिक्स आहे, हे मला माहितीच आहे ना. आणि आम्हाला तिथं आता जणांना मारलं तरी आमची पाठीत मार घायची क्षमता आहे साहेब. आता बोला तुमचं ते काय दाबल्या सुद्धा कळलं ना. काय नाही नाही तुम्ही म्हणले ना मला बोलू द्या नंतर. हे बघा, यांचा मला पहिले कॉल आला. हम्म, कॉल आल्यानंतर मी म्हणलं 2च मिनिटात आलो ऑफिसला. हम्म. हे म्हणत की यांची जरा ते दिसलं मग बसल्यानंतर मग मी म्हटलं यांना बुवा लेखी तक्रार द्या एवढंच म्हणलं. त्याच्यानंतर मग यांनी म्हणलं हे कुठे गेले हे कुठे गेले. आम्ही बरोबर आहे आता साहेब, मी साहेब बोलणार आहे ना कुठे गेले तर अहो, आता हे कृषी सहाय्यक येतं. बरोबर. आपण कृषी सहाय्यक येतं, पण बरोबर आहे नेहमी फील्डवर म्हणलोच ना मी. नेहमी फील्डवर आम्ही चला आलो. आता हे पहा ह्यो मॅसेज आहे केवढ्याचा ह्यो मॅसेज हे पाहून घ्या मॅसेज. चालूच ठेवा. असं ठेवा. लोकांना बी दिसून देते, काय ह्यो बात. मॅसेज आहे सांगा आता काय आणि याच्यात फक्त 6 थैल्या फॉस्फेट गेले. मग आम्हाला 15 आहे ना 15-23 थैल्याचा मॅसेज कसं काय आला? 15-23 हेच फक्त आम्ही साहेबाला विचारायला आलो की साहेब हे खोटं आहे का खरं आहे? तुमच्या आम्ही एक मिनिट साहेब आम्ही विचारायला आलो तर साहेब आम्हाला काय म्हणतात तुम्ही त्या दिवशी आंदोलन केलं, शासनाला मिठीत धरलं, पैशाच्या मागण्या करता. जेव्हा आम्ही तहसीलला गेलो
तहसीलला आम्ही जेव्हा कागदपत्र बनवतो तेव्हा तुमचे आंदोलन कुठे गेले? आम्ही का ठेका घेतला का पण त्याचा हे आपलं पण त्याचा ठेका तुम्ही घेतला आम्ही. बिल काढ एकदा. हे बघा या हे माझ्या जैन बिल हा 36,000 लोक आहेत बरोबर आहे. आमच्याकडे आल्यापासून पुरावा PM लागला किसान हे सुरळीत झालं. त्यातले 105 लोकांनाच फक्त PM किसानचं इनऍक्टिव्ह असल्या कारणानं एक मिनिट. आणि आता हे बिल आहे तर हे बघा, याच्यावर चौकशी होईल ना. हे बिल आहे एवढं आम्ही खत गेले आमचं जो बिल आहे तर हे शिक्का सर्व अहो, हे आता का प्रश्न झाला आहे? पण हे आता यायचं ते- म्हणणं आहे की तुम्ही आंदोलन केलं त्या दिवशी का केलं? नाही याचा राग धरून ते बोलले. हा, त्या तिचा राग यायच्या मनात होता हे आणि चुकीचं आहे. त्या तिचा राग यायच्या मनात होता. म्हणलं बा चांगलं झालं तुम्ही की आम्हाला सांगितलं की बा तुमच्या मनात आहे काहीतरी आम्ही ते विसरलो होतो समजा बरोबर आहे. की बा झाली गोष्ट गेली पार पडली साहेबांनी शब्द दिला आपण निघून गेलो डबल आलो बी नाही आलो का नाही पण आता त्याच्यानंतर हे पण आले आता होते. आम्ही या त्याच्यानंतर शासनाच्या तुम्ही आले चुकीच्या होते, याच्यासाठी तुमचा रोज प्रश्न येऊ. मार्गी बी लावला होता. ओके हो. त्याच्यानंतर आम्ही काय करणार आहे आता यांची जी तक्रार आहे बरोबर आहे एका मिनिटात यांची तक्रार आहे जी लेखी तक्रार यांना मी एवढंच म्हणलं विनंती करू किंवा लेखी तक्रार द्या. लेखी तक्रारीशिवाय तोंडी तक्रारीला काय अर्थ असतो? त्यामुळे तुम्ही आता हे जसे सांगाले प्रेमाच्या भाषेत तेव्हा त्या टायमात त्या सांगाले टायमाला मी सांगितलं यांना नाही मग ते एका मिनिटात बोलवलं मी यांना काय इथं. म्हणला आता तुमच्या तुम्हाला समोर 2 मिनिटात ट्रल भाषा बोलवलं, ना तुम्ही रेकॉर्डिंग काढा. बोलवलं नाही मी काय तुम्ही करतो रेकॉर्डिंग तुम्हाला दाव करून सगळी टायमर सगळं रेकॉर्डिंग लावतो साहेबांनी मी फोन लावला हा. साहेबांना म्हणलं साहेब कुठं त्याच्यात काय काम होतं मला साहेब तुम्हाला भेटायचं होतं साहेब म्हणत 2 मिनिटात यायला लागलो साहेबाचा फोन आला मला एकदा नाही 2दा आला म्हणलं साहेब आलो आता आम्ही खाली होतो एकदा खालून चढणं वरनं केले कठीण जाते हो, हो. आलो साहेबाला म्हणलं साहेब असं असा मेसेज होता असं असं आहे साहेब म्हणतात ले किती आहे आणि मग त्या दिवशी आंदोलन करणारे तुम्हीच होते का हम्म. आणि मग तुम्ही त्या दिवशी शासनाला मिठीच धरता पैशाच्या मागण्या करता म्हणलं बा हे तर मला माहित नाही म्हणलं बा म्हणून मी म्हणलं बा यायले गजानन बोरकर आंदोलन करते होते त्या जर पैसे घेतले असतील तर मग या साहेबांना आपल्याला केटरानं बी मारलं चालते तुम्ही जे वाढवलं ते हं. त्याच्यामध्ये पैसे घेण्याचा हा जो मुद्दा आहे जे रेकॉर्डिंग आहे हो ना आता काढून देऊ आपण रेकॉर्डिंग आहे ते पाडून आपण पैसे घेण्याचा जो मुद्दा आहे ना तिकीट असेल, तिकीट. ते रेकॉर्डिंग मधून आपण काढूया. तिकीट पत्त का थांब असं नाही. चिटकं पण आहे. तिकीट नाही लावायचं का? जय जय सद्गुरु गजानना रक्षक तुझी भक्त जना झालं का मग आता निर्गुण तू परमात्मा तू अर्ध घ्यायचं. सगुण रूपात गजानन तू नाही, पैसे खाल्ले म्हणजे आणि घ्या होती माणसं घ्या देह असूनी देहाती बरोबर आहे माघ पद्य सब आपण शपथ घ्यायला हवा बरोबर आहे कशावरही फोटोवर हात ठेवायला हवा जर का हा शब्द निघ आम्ही त्याच्याकडून उत्तर घेऊन काय पाहिजे आपल्याला हो आपल्याला काय करायचं तुम्ही आम्हाला लेखी आमचं निरसन करतो सर्वसामान्य लोकांची फसवणूक झाली तुम्ही जर कोण- आतापर्यंत किती जणांची फसवणूक झाली अशी म्हणजे असे दुकान किती जणांनी दुकानदारांना नाही खरा. बिलावर सर्वे जर तिथे काहीच करायचं जाऊ दे विचारतो ना ए अमोल शांत होईल सक्ती बिल त्याच्या हिशोबाने होते आपण ओरिजिनल जाऊ दे ना जाऊ दे 2 मिनिटं आपण तसं उशीर 2 मिनिटं जाऊ दे. शांत पैसे शांत होईल सक्ती बिल चला 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 तुम्ही म्हणसाल तसं नयन विश्वास खराब थोडं शांत राहिले जरा आपलं डोकं शांत होते मग नमस्कार ते बोलणं वाटते वाद घालून हां. तुम्ही आपल्या रचना- आपल्याला कारवाई पाहिजे बाकी काय घेऊन देईन ते ना ते काम करतात आपण आपलं काम करायचं आणि निघून जायचं उकळी. नाही बा आपल्याला नाही घ्यायच्या राम बोलू चहा नको जेवण राहिलं. अरे द्या ना, तुम्ही काही करा अहो नाही बाबा चहा नको पहिलेच पैसे नाही घेतले म्हणता पैसे घेतले नको बाबा चहा घ्या चहा आपल्या बसा बा आम्ही तुम्हाला चहा पाजला म्हणजे कुठे बसता हा? चहा नकोच बाप्पा अरे चहा घ्या तुम्ही काय नाही गजानन बोरकर नाही चहा घ्या तुम्ही चहाला काय म्हणत नाही आता जे काही असेल ते आपलं तात्विक आहे नाही मानलो आपल्याला धुण्याची भांडी नाही. आपल्या काय तुल्याची भांडी मग आमचं बी तेच म्हणणं आहे की बा तुम्ही तुमच्या ठिकाणावर चांगले राहा आम्हाला आमच्या ठिकाणावर चांगले राहतो आम्हाला काय काम फोटो कोणाचे आम्हाला फोटो काढायला तुम्हाला घ्या ना घ्या
रामभाऊ वाळसे मोबाईल मोबाईल इकडे तू मला टाका ना नाही याच्यात टाका. त्यात लाईव्ह होते ना. हा बाईक म्हणा अंधारा दिसायला पाहिजे असं कसं उजेड करणे दिले. ही तक्रार नाही, नाही, ही तक्रार ज्या शेतकऱ्याची फसवणूक झाली त्याची, हे ज्या शेतकऱ्यानं मुद्देमाल घेतला होता हे त्याचं ओरिजिनल बिल आणि ही एवढी हे जे हे एवढं बिल किती 1 लाख इकडे आणते 1,22,600 1,22,600 रुपयाचे त्याच्या खालते आणते. बिल मॅसेज. या असे मेहकरमधली कृषी सेवा केंद्र तालुक्यातले मेहकर तालुक्यातले कृषी सेवा केंद्र किशोर सर काळे यांच्या आशीर्वादाने चालू आहे. ओके सर, धन्यवाद. नाही चहा. नाही बाबा चहा नको. पहिलेच तर पैसे न घेऊन आता पैसे घेतले. चहा पिल्याला कुठे बसता गोरे साहेब, तुम्ही- नाही हो, अहो, लागलं ते आम्हाला. सुरुवात आहे. अहो, ते चहा ठेवून चालले त्याचा चहा देऊ. कशाला चहा प्यायचा ते मावशीचं. नाही मावशी